नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि बघा लिपिक या पदासाठी लागणारे बघा या ठिकाणी आपण IMP आणि बघा PYQ प्रश्न घेतलेले आहेत। बघा हे सर्व प्रश्न बघा येणाऱ्या परीक्षेसाठी बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी काय विचारलाय, जिल्हा न्यायालय यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे। बघा याचे योग्य उत्तर काय असेल, कलम 233 बघा हे कलम जिल्हा न्यायालय यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे। प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी बघा काय विचारलाय, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचा पावसा पडत असतो। बघा याचे योग्य उत्तर काय असेल, विषुववृत्तीय बघा प्रदेशामध्ये प्रामुख्याने आरोह बघा या प्रकारचा पावसा पडत असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचार, लोकहितवादी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते। बघा PYQ प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। लोकहितवादी कोणास म्हटले जाते, तर याचे योग्य उत्तर काय असेल, गोपाळ हरी देशमुख बघा यांना लोकहितवादी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, खासी ही जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते। बघा याचे योग्य उत्तर काय असेल, खासी बघा ही जमाती प्रामुख्याने मेघालय राज्यामध्ये आढळते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5वा, रेशीम उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य कोणतं आहे। बघा याचे योग्य उत्तर काय असेल, रेशीम उत्पादनामध्ये बघा देशामध्ये कर्नाटक हे राज्य रेशीम उत्पादनामध्ये बघा देशामध्ये अग्रेसर या ठिकाणी राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक अन्न दिवस विचारले कोणत्या दिवशी असतो। बघा याचे योग्य उत्तर काय असेल, जागतिक अन्न दिवस बघा 16 ऑक्टोबर बघा या दिवशी जागतिक अन्न दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी बघा काय विचारलंय, इट्स ऑलवेज पॉसिबल बघा या ठिकाणी हे पुस्तक आहे, तर हे पुस्तक कोणाचं पुस्तक आहे। बघा याचे योग्य उत्तर काय असेल, इट्स ऑलवेज बघा पॉसिबल हे पुस्तक किरण बेदी बघा यांचे या ठिकाणी हे पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलंय, ज्ञानपीठ पुरस्कार बघा ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात विचारली कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे। बघा याचे योग्य उत्तर काय असेल, तर सन 1965 या वर्षापासून ज्ञानपीठ या पुरस्काराची बघा सुरुवात करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय भूसेना दिवस कोणत्या दिवशी असतो। भारतीय भूसेना दिवस बघा याचं उत्तर काय असेल, 15 जानेवारी बघा या दिवशी भारतीय भूसेना दिन असतो। प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्रामधली सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे। बघा याचे योग्य उत्तर काय असेल, यापैकी विचारले सर्वात कमी लांबीची नदी कोणती असेल, नर्मदा, तापी, वर्धा, भीमा। तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे, नर्मदा बघा या ठिकाणी नदी यापैकी सर्वात कमी लांबीची नदी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव काय आहे। बघा जायकवाडी या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव काय आहे, नाथसागर जलाशय बघा हे जायकवाडी या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7वा, महाराष्ट्रामध्ये विचारले तारापूर या ठिकाणी कोणत्या प्रकारची बघा विद्युत निर्मिती केली जाते। बघा तारापूर हे काय आहे, अणुविद्युत प्रकल्प आहे, म्हणजे तारापूर या ठिकाणी अणुऊर्जा या ठिकाणी उत्पादित केली जाते। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8वा, टिपेश्वर हे अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा याचे योग्य उत्तर काय असेल, टिपेश्वर बघा हे अभय अरण्य यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9वा, अरबी समुद्राच्या बघा अरबी समुद्राच्या किनारपट्टीच्या सखल भागाला काय म्हणतात। बघा PYQ प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। अरबी समुद्राच्या बघा किनारपट्टीच्या सखल भागाला आपण काय म्हणतो, खलाटी म्हणतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, इकॉलॉजी म्हणजेच बघा इकॉलॉजी म्हणजे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं शास्त्र होय। बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। बघा याचे योग्य उत्तर काय असेल, इकॉलॉजी म्हणजे कोणतं शास्त्र असतो, पारिस्थितिकी शास्त्र होय, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि बघा लिपिक या पदासाठी लागणारे बघा महत्त्वपूर्ण बघा या ठिकाणी 6000 बघा प्रश्नाचे PDF आहेत, त्यामध्ये बघा सर्व विषयांचे बघा महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व IMP बघा प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील। बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।
बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 काय विचारलाय, आनंद या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता असेल? बघा हर्ष म्हणजे आनंद असतो, मोद म्हणजे आनंद, प्रमोद म्हणजे आनंद. बघा गेह, बघा गेह म्हणजे काय असतो, घर, सदन. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 हा शब्द गेह. आनंद या शब्द समानार्थी शब्द नाही. प्रश्न क्रमांक 12 शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. बघा या ठिकाणी काय विचारले, नवीन मतांचा पुरस्कार करणारा, आपण त्यांना काय म्हणतो, नवीन मतांचा पुरस्कार करणार, नवमतवादी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणते पठार बघा हे टेबल लँड या नावाने ओळखले जातात. टेबल लँड या नावाने कोणते पठार ओळखले जातात? बघा बिवायकू प्रश्न आहे, तर याचे योग्य उत्तर काय असेल, पाचगणी बघा हे पठार टेबल लँड या नावाने ओळखले जातात. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये विचारले, खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कुठं आहे? तुर्भे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 हैदराबाद मुक्तीसंग्रामाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व कोणी केले होते? योग्य उत्तर काय असेल, स्वामी रामानंद तीर्थ बघा यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व यांनी केले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, लोकमान्य टिळक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, लोकमान्य टिळक बघा हे कोणत्या प्रकारचे नेते होते? तर याचे योग्य उत्तर काय असेल, जहालमतवादी या प्रकारचे नेते होते. प्रश्न क्रमांक पुढचा, सुप्रसिद्ध दासबोध, बघा हा दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, दासबोध बघा हा ग्रंथ संत रामदास महाराजांनी बघा लिहिलेला हा ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? बघा पिवायकू प्रश्न आहे, हिरव्या वनस्पती आपले अन्न कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल, स्टारच्या बघा स्वरूपामध्ये आपले अन्न हे साठवण करत असतात. प्रश्न क्रमांक 19 सूर्यकुलामध्ये सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता आहे? बघा सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता आहे? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. बघा शनी या ठिकाणी हा ग्रह सर्वाधिक उपग्रह असणारा तो ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 20 हॉर्स पॉवर विचारले, हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? हॉर्स पॉवर, बघा पॉवर म्हणजे काय असते, शक्ती. म्हणजे हॉर्स पॉवर एक कशाचं एकक असेल, तर हॉर्स पॉवर बघा हे शक्तीचं एकक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, रेग्युलेटिंग ॲक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि पीवायक्यू प्रश्न आहे. रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बघा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला होता? तर याचे योग्य उत्तर काय असेल, वॉरन हेस्टिंग. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तैनाती फौजेचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तैनाती फौजेचे जनक कोणास म्हटले जाते? योग्य उत्तर काय असेल, लॉर्ड वेलस्ली बघा यांना बघा तैनाती फौजेचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा, संवाद कौमुदी व मिरत अल अखबार ही वर्तमानपत्रे बघा कोणी सुरू केलेली वर्तमानपत्रे आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, संवाद कौमुदी व मिरत अल अखबार ही वर्तमानपत्रे कोणी सुरू केली होती? तर राजा राममोहन राय बघा यांनी सुरू केलेली ही वर्तमानपत्रे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, रौलक्ट कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? रौलक्ट कायदा, बघा याचे योग्य उत्तर काय असेल, रौलक्ट बघा हा कायदा सन 1919 या वर्षीचा या ठिकाणी तो कायदा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. ताश्कंद करार, बघा ताश्कंद करार सन 1966 मध्ये झाला होता. तर ताश्कंद करार हा खालीलपैकी कोणत्या 2 देशांमध्ये झालेला करार आहे? भारत पाकिस्तान बघा यांच्यामध्ये सन 1966 या वर्षी ताश्कंद करार हा झाला होता. प्रश्न क्रमांक 26 विद्यार्थी या नावाचं मासिक कोणी सुरू केलेलं मासिक आहे? बघा विद्यार्थी हे मासिक कोणी सुरू केलेलं मासिक होतं? तर साने गुरुजी बघा यांनी विद्यार्थी हे मासिक त्यांनी सुरू केलेलं मासिक आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या बघा संबंधीचे कलम कोणत्या कलमामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे? बघा कलम 19 ते 22 या कलमामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असतो? उत्तर गोलार्ध, बघा आपण कोणत्या गोलार्धामध्ये राहतो? उत्तर गोलार्धामध्ये राहतो. तर सर्वात मोठा दिवस कोणता आहे? तर 21 जून बघा हा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा तो दिवस आहे. प्रश्न क्रमांक 29 या ठिकाणी काय विचारला आहे, पटना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे?
बघा याचं योग्य उत्तर काय असेल बघा पटना हे शहर बघा गंगा नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा रॉकी ही पर्वतरांग कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे? रॉकी ही पर्वतरांग कोणत्या खंडामध्ये आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आपल्याकडे बघा हा प्रश्न झाला होता. रॉकी ही पर्वतरांग कोणत्या खंडामध्ये आहे? उत्तर अमेरिकेमध्ये बघा रॉकी ही पर्वतरांग आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव कोणतं आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव कोणतं आहे? कॅल्सिफेरॉल. बघा हे ड जीवनसत्वाचं या ठिकाणी रासायनिक नाव आहे. प्रश्न क्रमांक 32 ग्लायकोमिया. ग्लायकोमिया हा खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा तो रोग आहे? शरीराच्या कोणत्या भागाला होतो ग्लायकोमिया? तर डोळा या भागाला या ठिकाणी होणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा दूषित पाण्यापासून पसरणारा रोग कोणता आहे? कॉलरा, गटसर्प, हिवताप, आमांश. दूषित पाण्यामुळे पसरणारा रोग कोणता आहे? बघा कॉलरा बघा हा रोग दूषित पाण्यापासून या ठिकाणी पसरणारा तो रोग आहे. जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या तारखेला असतो? जागतिक लोकसंख्या दिन. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? जागतिक लोकसंख्या दिन बघा 11 जुलै या दिवशी बघा जागतिक लोकसंख्या दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतामध्ये आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली होती? आयात निर्यात बँक. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? आयात निर्यात बघा बँकेची स्थापना सन 1982 या वर्षी आयात निर्यात या बँकेची बघा स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक 36 भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू बघा कोणती आहे? रश्मी कुमारी. बघा ही खेळाडू कोणत्या खेळासंबंधीची खेळाडू आहे? योग्य उत्तर काय असेल? रश्मी कुमारी बघा ही खेळाडू कॅरम या खेळासंबंधीची खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा घाना हे पक्षी अभय अरण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? घाना बघा हे पक्षी अभय अरण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर राजस्थान बघा या राज्यामध्ये घाना हे पक्षी अभय अरण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सह्याद्रीमधले बघा सर्वात उंच शिखर कोणतं आहे? सह्याद्री या पर्वतामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? कळसुबाई. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा डॉक्टर विक्रम साराभाई हे बघा हे अंतराळ केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? याचं योग्य उत्तर काय असेल? डॉक्टर विक्रम साराभाई बघा हे अंतराळ केंद्र तिरुअनंतपुरम बघा जे की केरळ या राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पोलाद या समिश्रामध्ये कशाचा पोलाद बघा या समिश्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? पोलाद. बघा पोलाद हे कशापासून बनलेलं असतं? लोह आणि कार्बन. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा उत्तर प्रदेशामधील पारंपरिक नृत्य प्रकार कोणता आहे? उत्तर प्रदेश या राज्यामधला पारंपरिक लोकनृत्य प्रकार कोणता आहे? कथक. बघा कथक कुठला आहे? उत्तर प्रदेश राज्य. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? भगीरथी व अलकनंदा यांचा बघा संगम कोणत्या ठिकाणी होतो? देवप्रयाग. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? अरुंधती रॉय गॉड ऑफ स्मॉल थिंग्स बघा या पुस्तकाच्या लेखिका आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? नटसम्राट. बघा नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? बघा विवा शिरवाडकर बघा हे नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा कोणत्या प्रकारचा प्रमुख असतो? राष्ट्रपती बघा कोण नसतो? राष्ट्रपती बघा हा नामधारी प्रमुख. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारतीय कृषी अनुसंधान संस्था कोणत्या ठिकाणी आहे? भारतीय कृषी अनुसंधान संस्था विचारले कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर काय असेल? नवी दिल्ली बघा या ठिकाणी भारतीय कृषी अनुसंधान संस्था आहे. प्रश्न क्रमांक पुढचा महादेव डोंगर रांगामुळे बघा महादेव डोंगर रांगामुळे भीमा नदीचे खोरे कोणत्या नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहेत? बघा महादेव डोंगर रांगामुळे बघा भीमा नदीचे खोरे हे कृष्ण नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा देवगड. देवगड काय आहे? पवन ऊर्जा प्रकल्प आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये? देवगड. बघा देवगड बघा हा पवन ऊर्जा प्रकल्प सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. चिखलदरा हे पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये? चिखलदरा. चिखलदरा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अमरावती जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे हवामान उबदार राहते? बघा पृथ्वीचे हवामान कोणत्या वायूमुळे उबदार राहते? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय बघा भरती लिपिक बघा आणि शिपाई बघा या पदासाठी लागणारे बघा महत्त्वपूर्ण बघा प्रश्नांचे PDF आहेत.
बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.